नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भोरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. पाचोरा शहरात आज भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळाला. इस्कॉन पाचोरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथ यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झालं. आपण सध्या पाहत असलेले हा भव्य रथ म्हणजे भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणीचा दिव्य रथ. फुलांच्या आकर्षक सजावट, भगव्या पताका, ढोल ताशांचा निनाद आणि हरे कृष्ण या महामंत्राचा अखंड गजर संपूर्ण पाचोरा शहर अक्षरशः भक्ती सागरात न्हावून निघालं चित्र पाहायला मिळालं. रथयात्रेची सुरुवात झाली आणि त्यानंतर रंगार गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर मार्गे हा भव्य रथ पुढे सरकत विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचला. मार्गभर नागरिकांनी भगवानाचं दर्शन घेतलं, पुष्पदृष्टी केली आणि रथ ओढण्याचा भाग्य लाभल्याचा आनंद व्यक्त केला. या रथाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रचना. हा रथ खाली केला तर सुमारे 19 फूट तर पूर्ण उंचीवर केला तर 24 फूट इतका उंच होतो. शहरात विद्युत तारा किंवा इतर अडथळे आल्यास त्यांची उंची सहज कमी जास्त करता येते. त्यामुळे भव्यतेसोबतच सुरक्षिततेचा विचार व रथाच्या निर्मितीत करण्यात आला. या रथयात्रेत केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर युरोप, हंगेरी, दिल्ली आणि भारतातील विविध राज्यातून आलेले इस्कॉनचे साधू संत आणि हजारो भक्त सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हंगेरीहून आलेले प्रभुपाद जीवन प्रभूंनी हरिनाम संकीर्तनात सहभाग घेत भक्तांना आध्यात्मिक संदेश दिला. इस्कॉनचा हा संदेश केवळ भारतापुरता मर्यादित नाही, जगभरातील शेकडो देशामध्ये भगवान श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार करणारे इस्कॉन आज लाखो लोकांना आध्यात्मिक, संस्कृती आणि मानवतेचा मार्ग दाखवत आहे. त्यामुळे या रथयात्रेत देश विदेशातील भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रथयात्रेनंतर भगवानांना पारंपरिक 56 भोग अर्पण करण्यात आला. त्यानंतर भव्य महाआरती, विशेष अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत भगवान श्री जगन्नाथांची चरणी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली. या संपूर्ण सोहळ्याचा यशस्वी आयोजनासाठी तन, मन आणि धनाने सेवा करणारे सर्व समाजसेवक, भक्त, देणगीदार, पोलीस प्रशासन, प्रसार माध्यम आणि पाचोऱ्यातील सर्व नागरिकांचे इस्कॉनतर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले. खरंच पाचोऱ्यातील ही श्री जगन्नाथ रथयात्रा केवळ एक धार्मिक मिरवणूक नव्हती तर श्रद्धा, सेवा, संस्कृती आणि विश्व बंधुत्वाचं प्रेरणादायी उत्सव ठरला. मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भोरे. धन्यवाद.